खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात दादरच्या शिवसेना भवनात आंदोलन करण्यात आलं। आदित्य ठाकरेंनी सुद्धा हिरोईनला मारलं। दुबेंच्या विधानावर ठाकरे गट आक्रमक झाला। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। दुबेंनी विधान मागे घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयातली वाढती गर्दी लक्षात घेता मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लागू केले। आता प्रत्येक मंत्र्यासोबत केवळ एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे। बैठकीदरम्यान इतर कर्मचारी स्वीय सहायकांना प्रवेश बंदी असेल। सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेत गोंधळ पाहायला मिळाला। शिवसेना सदस्याला अभिनंदन ठरावावर बोलण्यापासून रोखल्यानं सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बोलण्यापासून मज्जाव केल्यामुळे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना सदस्यांनी केला। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आढावा बैठक घेणार। जिल्हा पोलीस अधीक्षकांचा एसआयटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली। कोकण रेल्वेमुळे रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपास प्रकरणी सुनील तटकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली। प्रकल्प रखडल्यामागच्या समस्या गडकरींसमोर मांडल्यात। कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे प्रकल्प रखडल्याचं समोर आलं। पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमान अपघातानंतर धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमधून दिली। संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केल्याबद्दल नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिलांचे हक्क आणि सहभाग यावर इतक्या गांभीर्यानं चर्चा होत असल्याचं त्या म्हणाल्या। मंत्री संजय सावकारे भुसावळच्या विकासात आणि पाणी पुरवठा करण्यात अडथळा आणतायत असा आरोप नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी केला। या सगळ्या संदर्भातले आरोप मंत्री संजय सावकारे यांनी फेटाळून लावले। बडनेराचे आमदार रवी राणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बडनेरा मतदारसंघातल्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। सर्व यंत्रणा प्रमुखांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं प्रभावी कामगिरी केली। युवा स्वाभिमान पक्षानं उपमहापौर हे पद मिळवले। पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची महत्त्वाच्या समित्यांवर निवड करण्यात आली। आमदार रवी राणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडीनंतर महापालिकेत एका विशेष सोहळ्याद्वारे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला।